अरे, एका चॉकलेटने काय होतं? हे वाक्य तुमच्याही घरात ऐकायला मिळतं का? घरात मूल रडायला लागलं किंवा जिद्द करायला लागलं, की लागलीच कोणीतरी म्हणतं, "चल, हे एक चॉकलेट घे." कधी-कधी आई-बाबा देतात, तर कधी-कधी आजी-आजोबा प्रेमाने देतात. आणि आपल्यालाही वाटतं, की एका चॉकलेटने काय फरक पडतो? मलाही माहिती आहे, की एका चॉकलेटने खरंच कधी काही फरक पडत नाही. पण समस्या इथे एका चॉकलेटची नाहीच आहे. मुळात समस्या आहे सवयीची. एक्सपर्ट सांगतात, की मुलांच्या आहारात साखर फक्त 5% असायला हवी. पण भारतात अनेक मुलांमध्ये ती 10 ते 15% पर्यंत पोहोचली आहे, विच इज रिअली व्हेरी अलार्मिंग. आणि म्हणूनच CBSEने शाळांमध्ये शुगर बोर्ड्स लावण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून मुलांना जास्त साखर खाल्ल्याने काय नुकसान होतं हेही समजेल. जास्त साखर घेतली की मुलं जास्त हायपर ॲक्टिव्ह होतात. त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी होतो. लर्निंग, फोकस आणि रिटेन्शनही कमी होऊ शकतं. आणि बऱ्याचदा बिहेवियरल इश्यूजही आढळतात. न्यूरोसायन्स सांगतं, की जेव्हा मुलं शुगर खूप खातात, तेव्हा त्यांच्या मेंदूत डोपामाइन रिलीज होतं. म्हणजेच मेंदूला इन्स्टंट प्लेजरचं सिग्नल मिळतं. आणि हळूहळू मेंदूही शिकतो, की शुगर म्हणजे कम्फर्ट. म्हणूनच काही रिसर्चमध्ये हेही सांगण्यात आलं आहे, की साखरेची तुलना इज इक्विव्हॅलंट टू अडिक्टिव्ह सबस्टन्स. म्हणजे काय? मेंदू पुन्हा पुन्हा तीच गोष्ट मागायला लागतो. म्हणून लक्षात ठेवा, प्रेमाने दिलेलं चॉकलेट वाईट नाही, पण त्याची सवय झाली तर मेंदू त्याची मागणी वारंवार करू लागेल. पुढच्या वेळी बाळ रडलं किंवा जिद्द करायला लागलं तर त्याला एखादं फळ द्या, दुसरं काही हेल्दी स्नॅक्स खायला द्या. कधी कधी चॉकलेट चालेल, पण त्याला रोजचं समाधान नका बनवू देऊ. आणि मला हेही सांगा, की एका चॉकलेटने काय होतं हे तुमच्या घरी कोण म्हणतं?